आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला बघितलं होतं की योग वर्गाचं व्यवस्थापन आणि पाठ नियोजन यामध्ये योग वर्गाची हाताळणी कशी करायची आहे. ज्यामध्ये पहिल्यांदा मग जागेचं व्यवस्थापन, ती योग वर्गाची जागा निवडत असताना योग वर्गाची रचना कशी असावी, ती जागा कशी असावी, त्यानंतर त्या जागेमध्ये त्या हॉलमध्ये उपकरणे असतील, तेथील असणारी प्रकाश योजना असेल, हवेची योजना असेल, तिथे आपण जे मॅट्स प्रॉप्स जे यूज करतो ते ठेवण्यासाठीची साठवणूक व्यवस्था असेल. आपका ड्राइव। क्या हुआ मैम? आवाज बहुत कट रहा है सर। सभी को ऐसा प्रॉब्लम आ रहा है? नाही नाही नाही, आवाज नाही कटत आहे. नाही सर, त्यांचा काही प्रॉब्लेम असेल. ओके मैम, थोड़ा नेटवर्क इशू होगा शायद आपके यहाँ. ओके सर, हाँ। ओके. आप कीजिए कंटिन्यू। स्वच्छता असेल तर या संदर्भात जागेच्या व्यवस्थापनाचा पहिला मुद्दा बघितला. त्यानंतर योग वर्गामध्ये बैठक व्यवस्था कशी असावी, ज्याच्यामध्ये वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर असेल, जे की शिक्षक हा केंद्रस्थानी म्हणजे सेंटरला असेल. हा पॉइंट आपण बघितला होता. यानंतर जो आहे रांगेतील बैठक व्यवस्था म्हणजे पंक्तीनुसार, जसं आपण उभ्या आडव्या लाईन्स ज्या बसवतो तर त्या पद्धतीने बसवणं असेल, अर्धवर्तुळाकार बसवणं असेल, नागमोडी व्यवस्था असेल, आयताकृती व्यवस्था असेल. या ज्या बैठक व्यवस्था आहेत त्या मी सांगितलं होतं की वर्गाची असणारी कपॅसिटी म्हणजे तुमचा जो हॉल आहे तिथे असणारी पुरेशी जागा आणि विद्यार्थी संख्या यावरती डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या पद्धतीने त्या व्यक्तींना समोर असणाऱ्या साधकांना बसवू शकता. यानंतरचा जो पुढचा पॉइंट होता तो वेळेचं व्यवस्थापन, म्हणजे वेळ कशा पद्धतीने आपल्याला मॅनेज करायची आहे वर्गामध्ये. लोकांच्या असेल किंवा तुम्ही कोणत्या वयोगटाशी क्लास घेत आहात त्यानुसार तुम्ही ती वेळेची जी वेळेचं जे व्यवस्थापन आहे ते कसं करायचं आहे त्याबद्दल बघितलेलं. तुमच्या पाठाची आगाऊ योजना करा. यामध्ये आपण जसं सांगितलं होतं की टीचिंग पाठ योजनेमध्ये काय महत्त्वाचे पॉईंट्स असतात किंवा का गरजेची आहे. तर हे पॉईंट्स येऊ शकतात, ज्यामध्ये वर्गापूर्वी तुम्हाला शिकवायच्या असलेल्या आसनांचा किंवा योग प्रक्रियांचा क्रम तयार असलेला पाहिजे, म्हणजेच पाठ योजना. मग त्यामुळे काय होतं की आपल्याला ऍक्च्युअलमध्ये माहित असतं की तुम्हाला आज काय शिकवायचं आहे. ते शिकवण्यापूर्वी तुम्ही त्याचा अभ्यास 2-4 दिवस केला जातो. एक असं हे आहे की 8 दिवसापूर्वीची पाठ योजना तुमची तयार पाहिजे. म्हणजे एखादा भाग 8 दिवसानंतर शिकवणार असाल तर 8 दिवसापूर्वी तुमचा तो पाठ तयार पाहिजे, जेणेकरून पुढच्या 8 दिवसांमध्ये तुम्ही ते बदल करत जाल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील, काही दुरुस्ती करायची असेल तर त्यानंतर होतं की घड्याळाकडे लक्ष देणं, म्हणजे वर्गात शिकवत असताना तुम्हाला कन्फर्म पाहिजे की तुम्ही कोणत्या टाइमला सुरू केलं होतं. म्हणजे इवन प्रत्येक आसनांचा जो कालावधी आहे तर त्यावरतीही लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांशी संवाद कसा तुम्ही साधता या देखील गोष्टी गरजेच्या असतात. कारण एक शिक्षक येतो, तो समोर एकटा बडबडतोय आणि विद्यार्थी शांत आहेत म्हणून शिक्षकानेही विद्यार्थ्याला काही विचारलं नाही, तर हे योग्य नाहीये. तर तुम्ही कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी टीचरने विद्यार्थ्याला कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी जसं विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स येईल तर त्यामध्ये शिक्षकाने पुन्हा आणखी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुरुस्तीसाठी वेळ द्यायचा, की प्रत्येक एखाद्याला दुरुस्त करत असताना म्हणजे एखादं आसन असेल, एखादी स्थिती असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी वेळ द्या. ठीक आहे, आज तुम्ही पाठ योजनेमध्ये ठरवलं असेल, भले ही 8 आपण मायक्रो लेसन मध्ये किंवा पूर्ण जो पाठ योजना आहे 1 तासाची ती शिकवताना आपण सांगणारच आहोत. पण इथे दुरुस्तीसाठी वेळ द्या. तुम्ही जर 8 आसनं आज शिकवणार असं ठरवून गेलाय किंवा 5 आसनं शिकवणार असं ठरवून गेला असलात आणि जर एखादं आसन बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकत असेल, तुम्हाला दुरुस्त करणं गरजेचे असेल, तर काही हरकत नाही, तुम्ही 3च आसनं शिकवा पण ती परफेक्ट असावी. माझं तर म्हणणं असं आहे की कालावधी दुप्पट लागला तरी चालेल, परंतु जोपर्यंत बेस पक्का होत नाही, जोपर्यंत पाया पक्का होत नाही आसनांचा असेल, प्राणायामाचा असेल, तोपर्यंत पुढचं शिकवण्याची गरज नाही. कारण आपण प्रॅक्टिकल टीचिंग देतो त्यांना. यानंतर वर्ग वेळेवरती संपवणे हे देखील गरजेचं आहे. मी त्याबद्दल पण सांगितलं होतं की वर्गाच्या शेवटी पुरेशी शवासन देऊन विश्रांती देऊन वर्ग सोडायला पाहिजे. 5 मिनिटं आधीही वर्ग सुरू करायचा नाही. 5 मिनिटं आधीपर्यंत सुरू करू शकतो आणि 5 मिनिटं
लेट संपवू शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही. यानंतर लास्टला मुद्दा जाता जाता आपण पाहिला होता आणि मीटिंग कट झाली होती आय थिंक, शिस्तीचं व्यवस्थापन. योग वर्गामध्ये विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी कसं असावं, शिस्तीचं व्यवस्थापन कसं असावं आणि एका शिक्षकाने त्याच्या वर्गामध्ये कोणत्या शिस्तीमध्ये राहावं याबाबतचं आपण बघत होतो. की योग अभ्यासामध्ये शारीरिक क्रिया आणि आसनांचा समावेश असतो, जो योग्य प्रकारे न केल्यास दुखापत होऊ शकते. आणि यासाठी प्रत्येक साधकानं शिस्तीत राहणं गरजेचं आहे. समोर शिक्षक सांगतात की सावकाश दोन्ही पाय खाली घ्या, म्हणजे समजून चला द्विपाद उत्तानपादासन तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये झालं असेल. आय थिंक कोणाचा तर माईक सुरू आहे, तो बंद करावा. जर तुम्हाला झालं असेल की द्विपाद उत्तानपादासन म्हणजे दोन्ही पाय 90 अंश कोनामध्ये वरती उचलणं आणि दोन्ही हात शरीरालगत खाली जमिनीवरती टेकलेले असतील, पाठकणा आणि दोन्ही पाय यामध्ये 90 अंशाचा कोन असेल, ही जी स्थिती आहे, ही स्थिती सोडत असताना तुम्हाला शिक्षक सांगत असतो की सावकाश दोन्ही पाय खाली घ्यायचे आहेत, बिना पाय आदळता किंवा बिना पाय टाच जमिनीवरती न आपटता खाली घ्यायचे आहेत. तर त्यावेळेस तुम्ही काय करता, एकदम सोडता, कारण तुम्हाला पोटावरती स्ट्रेस आलेला असतोय. आणि काही वेळेला असं होतं की ज्यावेळेस विपरीत करणी मुद्रा असेल किंवा सर्वांगासन सारखी आसनं असतील, धनुरासन सारखी आसनं असतील, तुम्हाला सांगितलं जातं की सावकाश वरती या, सावकाश वरती घ्या, दोन्ही पाय सावकाश वरती घ्या. किंवा भुजंगासनात सांगितलं जातं की दोन्ही हात छातीलगत ठेवून सावकाश मानेपासून खांद्यांपासून शरीर वरती उचला. त्यावेळेस तुम्ही जर अचानक एका झपाट्यामध्ये जर घ्यायला गेलात किंवा एकाच याच्यामध्ये श्वासामध्ये एकदम घ्यायला गेलात तर इंजुरी होऊ शकते. या ठिकाणी शिस्त पाळणं गरजेचं आहे, म्हणजे सूचना थोडक्यात की समोर सांगत असणारा शिक्षक आणि त्या शिक्षकाने सांगितलेल्या सूचना पाळणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त शिस्तीचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होते, तर एकाग्र राहण्यासाठी मदत होते, ज्यामुळे विद्यार्थी हा अभ्यासामध्ये व्यस्त राहतो. म्हणजे ओव्हरऑल आपण इथेपर्यंत संपूर्ण बघितलं होतं. एकंदरीत शिस्त व्यवस्थापन योग विद्यार्थ्यांच्यासाठी सुरक्षित, आश्वासक आणि आकर्षक वातावरण निर्माण करतो, जो की विद्यार्थ्याच्या शिक्षण पद्धतीसाठी महत्त्वाचा आहे किंवा विद्यार्थ्याच्या लर्निंगसाठी महत्त्वाचा आहे. हा इथेपर्यंत आपण पॉइंट बघितला होता. नेक्स्ट पॉइंट येतो की योग वर्गाची दिशा आणि योग शिक्षकासाठी मार्गदर्शन तत्व. एक योग शिक्षक म्हणून तुम्ही जेव्हा वर्ग घेता तेव्हा तुमच्याकडे किंवा ज्यावेळेस तुम्ही एक योग शिक्षक म्हणून वर्ग सुरू करता तेव्हा तुमच्याकडे त्यासाठी काहीतरी दिशादर्शन असलं पाहिजे. काहीतरी तुमच्याकडे पुढे एम असलं पाहिजे की तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवणार आहात. म्हणजे एखाद्या महिन्याचा योग वर्गाकरता काही सामान्य सूचना असतात, काही दिशा ठरलेली असते, ज्याचा तुम्ही विचार करता. परंतु लक्षात ठेवणं गरजेचं असतं की 1 महिन्याच्या योग वर्गाची दिशा ही योगाभ्यासाची शैली आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदलू शकते. हे तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही 1 महिन्याचा वर्ग घेणार ठरवलंय. आता मी न्यू इयरला एक वर्ग डिक्लेअर केलाय 21 डेज चॅलेंजचा. आणि तो वर्ग डिक्लेअर केला असताना मी काहीतरी ठरवलं असेल त्याबद्दल, 8 दिवस त्यामागे अभ्यास केला असेल आणि 21 डेज चॅलेंज न्यू इयरचं जर मी देतोय तर त्यामध्ये ठीक आहे, असं नाहीये की फक्त यंग मुलं असतील किंवा मुली असतील किंवा समजून चला साधारणतः 40 एज पर्यंतचेच लोक यामध्ये जॉईन होतील अशी अपेक्षा आपण नाही करू शकत. यामध्ये काही मिनिमम 14च्या आतले पण काही मुलं असतील, विद्यार्थी वर्ग असेल, ज्यांना फिटनेससाठी आपल्या जॉईन करायचं आहे, काहीतरी चॅलेंज स्वीकारायचं आहे. काही लोक असे असतील जे 50शीतले 60तले असतील, म्हणजे वयवर्ष 60चे असतील. किंवा काही जण असे असतील की काही जणांना इंजुरी आहेत. तर त्यावेळेस प्रत्येक एक्झरसाइज आणि हे सगळं करत असताना माझ्याकडे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मला लक्षात येतं 30 तारखेला की नाही सर, तुमच्याकडे 20 ते 40 मधले 5 लोक आलेत. तुमची कपॅसिटी आहे हॉलची 20, तुमच्या हॉलची कपॅसिटी 20 असताना 5 लोक 20 ते 40 मधले आलेत किंवा 7 लोक 20 ते 40 मधले आलेत आणि वरचे राहिलेले 10 लोक किंवा वरचे राहिलेले 12 ते 13 लोक हे काहीतरी इंजुरी असणारे आहेत
किंवा त्यांचं वय जास्त असणारे आलेले आहेत. तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? इवन त्यावेळेस तुम्ही ठरवलेला क्रायटेरिया तुम्ही नाही वापरायचा आहे. तो फ्लेक्झिबल, आणि त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन बी किंवा एखाद्या सिच्युएशनला, एखाद्या आसनाला आपल्याला त्याला पूरक असं थोड्या अलीकडच्या अवस्थेतलं आसन रेडी पाहिजे. जसं की मला वाटतंय की अं, सगळ्यांना पवन मुक्तासन माहिती आहे. हो हो. हाँ हो, सर. पवन मुक्तासन माहिती आहे. तर पवन मुक्तासनमध्ये मी आता पवन मुक्तासन सांगितलं की सर्वांनी पवन मुक्तासन करायचंय. ते माझ्याकडे 20 लोकांची बॅच स्टार्ट झाली आणि मी त्यांना सगळी सूचना दिली, कसं करून दाखवायचं हे दाखवलं, आणि त्यानंतर ते करायला लागले. तर त्यावेळेस असं असतं की दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करून पोटावरती घेतलेले असतात, हाताने पायाला पकडलेलं असतं, आणि मान वरती उचलून हनवटी किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा असतो, पोटावरती येणारा दाब सहन करत. मग हे करत असताना जे 50-60च्या प्लसचे लोक आहेत, किंवा त्यामध्ये दोघे तिघे जण असे आहेत ज्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, तर त्या लोकांना तुम्ही सांगाल का की तुमची हनवटी आणि कपाळ गुडघ्याला लागलंच पाहिजे? कारण नाही प्रिकॉशन्स, सर. हा, प्रिकॉशन्स मध्ये आपण असं सांगतो की ज्या व्यक्तींना सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास असेल त्यांनी मान वरती उचलू नये. म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन बी रेडी पाहिजे की ज्यांना मान वरती उचलायची नाहीये, ज्यांना उचलता येत नाहीये, ज्यांना त्रास होऊ शकतो, त्या व्यक्तींनी आपली मान जमिनीवरती टेकवा, पूर्ण पाठकणा जमिनीवरती टेकवा. परंतु हे आसन करायचंय कसं? की दोन्ही पायांचा पोटांवरती येणारा दाब वाढवायचा आहे. आपल्याला गरजेचं आहे पवन मुक्तासनसाठी दोन्ही पायांचा पोटांवरती येणारा दाब, प्रेशर. आणि ते आपण साध्य करायचं असेल तर ठीक आहे, मान पाठीमागे टेकवून देखील करू शकतो. 100% इफेक्टिव्ह नाही होणार, पण 70% तरी होऊ शकतं. त्या व्यक्तीने काहीच न करण्यापेक्षा तो 70% तरी, 50% तरी करू शकतो. म्हणजे ही स्थिती. यानंतर जो पुढचा आहे, पहिला पॉइंट, जो वर्गाची दिशा निवडताना, की योग वर्गाचं प्रारूप निवडणं. ज्यामध्ये बघा, वर्गाचं प्रारूप निवडायचं म्हणजे काय करायचं, की तुमच्या आलेल्या स्टुडंट म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या गरजा काय आहेत, ते कोणते ध्येय घेऊन तुमच्याकडे आलेत, त्यांना तणाव कमी करायचा आहे का, त्यांना त्यांची शरीर क्षमता वाढवायची आहे का, त्यांना त्यांची लवचिकता सुधारायची आहे का, ते कोणत्या मोटिव्हने तुमच्या जवळ आलेत त्याकडे लक्ष द्या. म्हणजे एक असं नाही की 20 विद्यार्थ्यांना तुम्ही 20 वेळेस वेगवेगळं शिकवाल, एकच शिकवायचं. फक्त बघा, विद्यार्थ्यांच्या गरजांचा जर विचार केला तर आपल्याकडे 5 विद्यार्थी आलेत. एक आलाय वजन कमी करण्यासाठी, दुसरा आलाय त्याची एकाग्रता वाढवण्यासाठी, तिसरा आलाय त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी, चौथा आलाय त्याची हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी, आणि पाचवा आलाय तो असंच मित्र येतोय म्हणून आलाय. ओके, हे 5 जण आलेत. जो वेट कमी करण्यासाठी आलाय त्याला वेट कमी करण्याची आसनं जी असतील तर ती त्या पद्धतीने घ्यायची. दुसरा म्हणजे त्याच्याबद्दल माहिती त्याला जास्त सांगायची, त्या व्यक्तीला पॉइंट आउट करून, किंवा त्याला असं नाही, पॉइंट आउट म्हणजे एखाद्याला वाईट वाटेल असं पॉइंट आउट करायचं नाही, पण आपण कॉमनली इन्स्ट्रक्शन द्यायची. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे. म्हणजे हा फ्लो फ्लो पाहिजे तुमचा, की तुम्ही त्याला सांगताना कॉमनली इन्स्ट्रक्शन द्यायची की वजन कमी करण्यासाठी या आसनाचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. म्हणजे तो समजून जातो की हे बाबा माझ्यासाठी आहे. ज्याला कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं त्याला ते सांगायचं. किंवा मग तुम्ही असं करायचं, वर्गाचं प्रारूप निवडणं म्हणजे वर्ग सुरू करण्यापूर्वीच तुम्ही फिक्स करून द्यायचं की मी हा वर्ग कशासाठी घेतोय. दिस मंथ बॅच वी विल स्टार्ट फॉर अ वेट लॉस. म्हणजे तुम्ही या महिन्यामध्ये सुरू करत असणारी बॅच ही फक्त वेट लॉस साठीची असेल. तुम्ही तुमचा मोटिव्ह देखील फिक्स केलात, किंवा तुमच्याकडे 5-6 जण येतात वेट लॉस साठी, तर त्यांच्यासाठी तुम्ही क्लास स्टार्ट करताय, तर त्याप्रमाणे तुमच्या वर्गाचं प्रारूप असायला हवं. हे लक्षात आलं? की थोडक्यात मागणीनुसार तुम्ही तुमचे चेंज करा. जसं इकॉनॉमीमध्ये असतं, जशी मागणी वाढते
तसं पुरवठा केला जातो. बरोबर. त्या पद्धतीनं समोरच्या व्यक्ती समोरून मागणी कशा पद्धतीनं आहे त्याप्रमाणे तुमच्या वर्गाचं प्रारूप असायला हवं. जर तुम्हाला वाटतंय की माझा क्लास एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अकॅडमी जवळ आहे, तर तुम्ही तिथे कोणत्या प्रकारची बॅच डिक्लेअर कराल? एनिवन? जितेश जी, कोणी बोलू शकतं की एखाद्या सर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अकॅडमी जवळ जर तुमचा क्लास असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारची बॅच डिक्लेअर करू शकता? सर कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स वाढेल अशा प्रकारचे करू शकतो आपण. ओके. तर हे तुमच्याकडे पाहिजे. एक आहे की योगाचं असं नाहीये की आपण पूर्णपणे त्या मार्केटमध्ये उतरतो. एक लक्षात ठेवा, योगा आता एका वेगळ्या लेवलला म्हणजे पैसे मिळवण्याचा एक व्यवसाय म्हणून आता सगळे लोक बघत आहेत. पण एक तुम्ही तुमचा मोटिव्ह फिक्स करा की तुम्हाला पैसे नाही मिळवायचे. आपल्याला असं नाहीये की पैसे नाही मिळवायचे म्हणजे मी हे नाही सांगणार की तुम्ही क्लासेसचे फीज वगैरे घेऊ नका. पण एक तुम्हाला पाहिजे की व्यक्तीला पुढे काय पाहिजे यानुसार जर तुम्ही फ्लेक्झिबल राहिलात तर आपोआप तुमचे जो इन्कम सोर्स आहे तो वाढू शकतो. फक्त तुम्ही देत असताना युनिव्हर्सल तुम्ही त्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तो व्यक्ती तुमच्याकडे एकाग्रतेसाठी चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर एखाद्या अकॅडमी जवळ एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अकॅडमी जवळ जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन साठी जर क्लास ओपन केला, त्याचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जर हे केला, त्याचा स्ट्रेस कमी करण्यासाठी जर तुम्ही एखादी बॅच सुरू केली, तर एवढ्यावरती न लक्ष देता त्याची शरीर क्षमता कशी सुधारेल, त्याची लवचिकता कशी सुधारेल आणि ती सुधारलेली लवचिकता त्याच्या असणाऱ्या सर्वांगीण विकासासाठी कशी उपयुक्त ठरेल हे देखील तुम्हाला गरजेचं आहे सांगणं. किंवा त्या पद्धतीनं देखील आसनं घेणं गरजेचं आहे. म्हणजे वर्गाचं प्रारूप निवडताना युनिव्हर्सल निवडा, ज्याच्यामध्ये विद्यार्थी फक्त एक मोटिव्ह घेऊन आलाय, तर तो फक्त तितकंच न घेऊन जाता त्यालाही वाटलं पाहिजे की नाही, सरांच्याकडे मी वेट लॉस करण्यासाठी गेलो होतो, पण त्यामुळे माझं आरोग्य देखील व्यवस्थित राहत आहे. सरांच्याकडे मी फक्त वेट लॉस करण्यासाठी गेलो होतो, पण ते घेत असलेल्या प्राणायामामुळे माझा स्ट्रेस कंट्रोलमध्ये येतोय किंवा मी स्ट्रेसवरती चांगल्या प्रकारे मात करू शकतो. हे सॅटिस्फॅक्शन समोरच्याला जर आपण देऊ शकेल तर तुम्ही ॲज अ आयडियल योगा टीचरच्या काउंटमध्ये येऊ शकता. लक्षात येते? द बेस्ट वन हे. यानंतर नेक्स्ट या पॉइंटमध्ये कोणाला शंका आहे योग वर्गाचं प्रारूप निवडण्याबद्दल? ओके, नेक्स्ट. नाही. योग नाही सर. प्रक्रियाचा पटापट बोलत चला, आपण वेळ पण नाही घालवणार. कारण मीटिंग कमी वेळाची असते आणि आपल्याला खूप काही बघायचं आहे. तुम्हाला स्पीडने होते वाटलंय तर मला सांगा तसं. पुढे घेऊयात. योग प्रक्रियांचा क्रम निश्चित करणं. एक महिन्याच्या योग वर्गाचा जर क्रम तयार करण्यासाठी तुमच्या निवडलेल्या प्रारूपासोबत जुळणाऱ्या योग प्रक्रियांच्या मालिकेचे नियोजन करणे गरजेचे आहे. खूप मोठी भाषा आपण नाही हे करायचं, एक शॉर्ट मध्ये सांगतो. जर योग वर्गाचा जर तुम्हाला एक क्रम तयार करायचा आहे, तर तुमचं प्रारूप ठरलेलं असेल की तुम्ही कोणत्या विद्यार्थ्यांसाठी घेणार आहे आणि कशा कशासाठी घेणार आहात. आणि हे जर ठरलेलं असेल तर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या योगाच्या ज्या प्रक्रिया आहेत, जसं की आसन, प्राणायाम आणि ध्यान पद्धती, म्हणजे ह्या तीनच प्रक्रिया शक्यतो वापरल्या जातात अष्टांगामधल्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8 अंगांपैकी आसन, प्राणायाम आणि ध्यान या तीन गोष्टी आपण शिकवू शकतो. आणि या तीन प्रक्रियांच्या आपल्याला पूर्णतः नॉलेज पाहिजे. जसं की कोणती आसनं आहेत, कोणती आसनं कशासाठी इफेक्टिव्ह आहेत, त्या पद्धतीनं ती सगळा क्रम व्यवस्थित लावून घ्या की हो, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी. मी एक तुम्हाला, सर्वजण आहात लाईव्ह, तर मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करतो. जस्ट मिनिट. आपण बोलत राहू, मीटिंग चालूच ठेवूयात. ओके. योग प्र ज्याच्यामध्ये योग वर्ग म्हणजे तुम्हाला क्रम निवडायचा आहे. मग तो क्रम निवडत असताना काय बघायचं आहे तर आपण समोरच्याला काय देऊ शकतो.
त्याला आपलं जे प्रारूप निवडलंय त्या पद्धतीनं तुम्ही काय देऊ शकतात याबाबत आपल्याला बघायचं आहे. सर्वांना स्क्रीन स्क्रीन दिसते सर्वांना? हो. हा सर. ओके. आता इथे बघाल तर तुम्हाला लक्षात येईल, आता हे मी बनवलेलं जे प्रारूप आहे किंवा माझ्याकडे सध्याच्या असणाऱ्या बॅचनुसार बनवलेलं प्रारूप आहे, ज्यामध्ये बघा मी काय केलंय. पहिल्यांदा एकपाद उत्तानपादासन, द्विपाद उत्तानपादासन ही जी दोन आसनं आहेत किंवा सर्वांगासन, नौकासन, ही चारही आसनं काय करतात तर फ्रंट बेंडिंग करतात, ज्यामुळे पोटाचे स्नायू आकुंचन पावतात, पाठीचे स्नायू स्ट्रेच करतात. बरोबर. त्यानंतर मी त्याला पूरक आसन खाली टाकलेलं आहे की एक पाद सेतुबंध आसन, ज्यामध्ये उलट प्रकारचा ताण येतो. म्हणून मी एकदा पोट आकुंचन करणारे आसनं घेतल्यानंतर मी विपरीत शयन स्थितीतली आसनं जी आहेत ती बॅक बेंडिंग वाली घेतली. म्हणजे काही आसनांचं जर फ्रंट बेंडिंग झालं तर मी पुढे जे घेतलंय ते बॅक बेंडिंग घेतलेलं आहे. त्यानंतर बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर आपण काय केलंय, वज्रासन योग मुद्रा फ्रंट बेंडिंग, वक्रासन ट्विस्टिंग बेंडिंग, सॉरी ट्विस्टिंग. त्यानंतर पश्चिमोत्तानासन जे आहे ते पुन्हा फ्रंट बेंडिंग. अकर्ण धनुरासन याच्यामध्ये थोडंसं ट्विस्टिंग येतं, कारण तुमचे हिप्स जॉईंट्स जे आहेत ते ट्विस्ट करतात. आणि त्यानंतर मी शशांकासन रिलॅक्सेशनसाठी दिलंय. वरती मी रिलॅक्सेशनसाठी मकरासन दिलंय, दुसऱ्या स्थितीमध्ये शशांकासन दिलंय. दंड स्थितीमध्ये आलात तर वीरासन हे बॅक बेंडिंग होतं, त्रिकोणासन हे साइड बेंडिंग होतं, वृक्षासन हे कॉन्सन्ट्रेट स्ट्रेट बॅलन्सिंगसाठी आहे, आणि अर्धकट्टी चक्रासन हे बॅक बेंडिंगसाठी आहे. म्हणजे माझा पहिल्या दिवसाचा हा होता तो बॅक बेंडिंग यावरती लक्ष असेल किंवा त्या व्यक्तीच्या पाठकण्यावरती. नंतर नेक्स्ट डेला मी आसनं चेंज केलेत. हलासन फ्रंट बेंडिंग आलं, मत्स्यासन बॅक बेंडिंग आलं, पवनमुक्तासन परत फ्रंट बेंडिंग आलं. हे लक्षात आलं? या पद्धतीनं तुम्हाला सिक्वेन्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्याकडे तुमचे चार्ट्स तयार पाहिजेत. आणि हे कधीपर्यंत? सुरुवातीचे काही दिवस. ओके. सुरुवातीचे काही दिवस तुमच्याकडे हे रेडी पाहिजे. कारण काही दिवस म्हणण्यापेक्षा पहिली तुमची जोपर्यंत चांगली प्रॅक्टिस एक वर्षभर होत नाही तोपर्यंत, आज 3 वर्ष 4 वर्षानंतर तुम्ही जर शिकवताय तर नॉट नीड, मला अशी हे नाही मी म्हणू शकत 100% की मला गरज नाहीये या सगळ्या चार्ट्सची किंवा पाठ नियोजन करण्याची. पण एक असतं, तुम्ही जर ते लिहून काढलं असेल किंवा तुम्ही जर तो सिस्टमॅटिक अरेंजमेंट केली असेल तर तुमचं शिकवण्यामध्ये जी प्युअरिटी आहे, तुमच्या टीचिंग मधलं जे स्किल आहे ते आणखी सुधारेल. जर तुम्ही व्यवस्थित अ, रूपरेषेमध्ये जर ते शिकवत असाल किंवा रूपरेषेमध्ये ते जर बनवत असाल. म्हणूनच सांगतो, तुम्ही तुमचं एम, आपण विद्यार्थ्यांचं बघत होतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या, ठीक आहे त्यांना शिकवायचे आहे ना, एकाग्रतेसाठीची आसनं मी निवडेन. पहिल्यांदा कोणती कोणती एकाग्रतेसाठीची आसनं आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त असणारी, तर ती निवडेन. त्यानंतर त्यांच्या एकाग्रतेसाठी त्यांच्या एकाग्रतेसाठी जर माझ्याकडे हे असेल की कोणती तरी शुद्धिक्रिया आहे. तुम्हाला माहिती आहेत कोणत्या षटकर्म आहेत? षटकर्म कोणाला माहिती आहेत? 6 शुद्धिक्रिया. नेती धवती बसती, हे का? हा, हो हो बरोबर आहे. सांगा. नेती धवती बसती कपालभाती त्राट, एक राहिलं कोणतं तरी. अग्निसार. नाही. अग्निसार हा धौतीतला प्रकार आला. बघा, धौती, बस्ती, सॉरी, नेती, बस्ती, धौती, त्राटक, कपालभाती आणि नवली, 6 शुद्धिक्रिया आहेत. यातलं मला महत्वाचं जे होतं आत्ता की त्राटक. त्राटक कॉन्सन्ट्रेशनसाठी वापरलं जाऊ शकतं का? हा ओके. सर. हा, म्हणजे योगिक प्रक्रियांमध्ये मी फक्त आसनं
प्राणायाम मेडिटेशन न घेता मी काय घेतलं, जर उपयोगी असेल तर तुम्ही शुद्धिक्रिया पण घ्यायच्या. म्हणजे विद्यार्थ्यांना जे गरजेचं आहे ना, तर त्यावेळेस विचार नाही करायचा की अरे मी एवढीच फी घेतो किंवा मी अ, त्यांना मी इतकंच या क्लासमध्ये देणार आहे. नाही, जर एखाद्याला कोणत्या तरी प्रक्रियेचा फायदा होणार असेल तर ओके, तुम्ही काही कालावधीनंतर त्याचं प्रॅक्टिस झाल्यानंतर तो चांगला सक्षम असेल त्या शुद्धिक्रियेसाठी तर तुम्ही ती घ्या. जसं की त्राटक तुम्ही घेऊ शकता. त्राटक, मग काही आसनं घेतलीत. त्यानंतर मी तुम्हाला जसं म्हणलो की फक्त एकाग्रतेसाठी नाही, त्यांचा स्ट्रेस कमी करायचा आहे. मग स्ट्रेस रिलीफसाठी काही आसनं आहेत, जसं की शशांकासन असेल, चाइल्ड पोज भालासन असेल, किंवा इवन तुमचे जे सॉरी भुजंगासन असेल. अशी जी कोणती आसनं स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी आपण वापरू शकतो, तर ती आसनं तुम्ही घ्यायची आहेत. यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, इफ जर मीटिंग एंड झाली तर तुम्ही मीटिंग पुन्हा सेम लिंकला जॉईन कराल. ठीक आहे सर. हम्म. नाही. आणि एक काम करायचं आहे, जर तुम्ही तो सिक्वेन्स निवडलाय तर त्याचं जे स्पीड असेल, त्याची जी स्टॅबिलिटी किंवा जी स्थिरता तुम्ही ठेवताय, जे आसन जितक्या कालावधीसाठी टिकवताय, त्याचे हे वाढवा, संख्या वाढवा, काउंट्स वाढवा. एखादं आसन 30 सेकंद घेताय तर ते आसन महिन्याच्या एंडला 1 मिनिटांपर्यंत नेऊ शकता तुम्ही. सुरुवातीला 15 सेकंद घेतलेलं भुजंगासन महिन्याच्या एंडला 2 मिनिटांपर्यंत टिकवू शकतात लोक. हे लक्षात असू दे. आणि त्यांच्या सहनशीलतेनुसार ते आपण वाढवत जायचंय. रोज थोडं थोडं करा तुम्ही. आवर्तनांमध्ये करा. ठीक आहे, रोज एका दिवशी 30 सेकंद नाही करणं शक्य आहे ना, 15-15 सेकंदांचे 2 सेट करा. पण त्या विद्यार्थ्याची स्ट्रेंथ वाढली पाहिजे याकडे आपलं लक्ष पाहिजे. त्यानंतर तत्वज्ञानाचा समावेश करणे. 1 महिन्याचा योग वर्ग घेताय, निर्देशित करतात. तिसरा मुद्दा महत्वाचा असतो की तुमच्या अध्यापनामध्ये योग फिलॉसॉफीचा समावेश असणं. मी फक्त प्रॅक्टिकल सांगत चाललोय. मी आसनांचे इफेक्ट सांगितले, किंवा ते आसन कसं फायदेशीर आहे सांगितलं, त्याचे प्रिकॉशन सांगितल्या. पण तुम्ही हेही सांगणं गरजेचं आहे की ते आसन कुठून आलं, ते आसन तात्विक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या ते कसं उपयोगी आहे, त्या आसनाचा उल्लेख कोणत्या ग्रंथांमध्ये आहे. म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. म्हणून एखाद्या आसनाचा अभ्यास तुमचा पुरेपूर झालेला असायला हवा. एका पुस्तकातलं आसन न रेफर करता 1-2 पुस्तकांमधून ते आसन रेफर करा, त्याची माहिती घ्या. कोणताही योगाचा अभ्यास तुम्ही शिकवत असताना त्याची जितक्या जास्तीत जास्त माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जसं की तुमच्या विद्यार्थ्यांना योग तत्वज्ञानातला अष्टांग योग सांगायचा आहे, यम नियम सांगायचे आहेत. हे गरजेचं आहे. तुम्ही आसन शिकवताय, पण त्यांना जर तुम्ही त्यांना अष्टांग योग सांगितला नाही आणि अष्टांग योगातलं एक अंग आसन आहे हे तुम्ही सांगितलं नाही, तर काय उपयोग. तुम्ही फक्त आसन प्राणायाम आणि ध्यान शिकवलं, पण अरे आसन प्राणायाम आणि ध्यान आलं कुठून, ते कोणतं आहे, त्याला 8 अंगांपैकी एक अंग मानलं जातं, हे तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे, सुरक्षित व सर्वांगीण दृष्टिकोन. सुरक्षित व सर्वांगीण दृष्टिकोन विकसित करणे. मी जे मगाशी सांगितलं, हा पॉइंट मी ऑलरेडी घेतलाय की विद्यार्थी एका एमने येतोय तर तेवढ्याच आपण करायचं नाही, त्याला त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यामध्ये की त्यांना आठवण करून द्यायचे की योग केवळ स्वतःला आदर्श अवस्थेमध्ये घेऊन जाणं. काही जण असतात की सर मला वृश्चिकासन करायचं आहे, आहेत असे लोक. सर मला शीर्षासन करायचं, डोक्यावर उभं राहायला शिकायचं आहे. अरे, योगा म्हणजे काय डिस्प्ले करण्याची गोष्ट आहे का, हे त्याला समजून द्या. एखाद्या स्थितीमध्ये तो आसन स्थिती घेतोय, नाही त्याचे जितके फायदे आहेत त्याच्या दक्षता काय आहेत हे सांगा. त्यानुसार त्याच्या शरीराची आणि मनाची कशी काळजी घेतली पाहिजे, त्याने ते आसनं करत असताना तुम्ही तुमच्या शरीरावरती कसं संतुलन राखलं पाहिजे, ह्या गोष्टी सांगा. सुरक्षितता याबद्दल सांगतोय मी. त्यानंतर तुम्ही शिकवत असताना समजून चला योग निद्रा शिकवताय, त्यामध्ये सौम्य आणि विश्रांती कशा पद्धतीने घेतली जाते, ती का उपयोगी आहे याबद्दल त्यांना समजवून सांगा.
म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास आणि दृष्टिकोन काय असायला हवा याबद्दल सांगायचं आहे. पुढचं आहे, योग वर्गामध्ये समुपदेशनाचे तंत्र वापरा. काय असतं काउन्सिलिंग? काउन्सिलिंग म्हणजे एखाद्याला फक्त सांगणंच ना. समुपदेशन करणं म्हणजे काय आहे की तुम्ही त्याला ती गोष्ट पटवून द्यायची, योग्य कोणती आणि अयोग्य कोणती. कारण मी जसं म्हणलो की एखादा व्यक्ती आला आणि मला म्हणून बसलाय, सर मला ऍडव्हान्स असणं शिकवा, मला त्याचं काही गरज नाहीये, त्याचा आगापिछा म्हणजे ते कसं केलं जातं किंवा त्याने काय फायदा होणार आहे, त्याबद्दल काळजी काय घ्यायची आहे. सर मला ह्याची काय गरज नाही, मला फक्त दाखवा करून आणि शिकवा, असं एखादा व्यक्ती असतो. की मला काय गरज नाही, मी आरोग्यासाठी नाही करत आहे, मला फक्त आलं पाहिजे. त्याला काउन्सिलिंग करा. त्याला सांगा की तुमच्या वैयक्तिक गरजा हे बघण्यापेक्षा ओव्हरऑल त्याची असणारी शारीरिक, मानसिक, भावनिक आपल्याला फायदा काय आहे हे पटवून द्या. समुपदेशनाद्वारे शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या शारीरिक, भावनिक, मानसिक स्थितीबद्दल माहिती प्राप्त करून घेऊ शकतो. त्या विद्यार्थ्याची स्थिती कशी आहे ती माहिती करून घ्या. एखाद्याची मनस्थिती खराब असते. एखाद्या व्यक्ती बरेचसेच आपल्याला तुम्ही तुम्ही जसं शिकवत जाल किंवा काही जण शिकवत आहे, तर तुम्हाला लक्षात येईल की समोर येणारा व्यक्ती हा प्रत्येक वेळेस वेगवेगळा विचार करणारा मिळू शकतो आपल्याला. कारण त्याच्या डोक्यांमध्ये असणारं विचारांचं थैमान आणि ते शांत करण्यासाठी तुम्ही त्याला कसं काउन्सिलिंग करता हे महत्वाचं आहे. आणि ते वापरा त्या त्या ठिकाणी की नाही तू हे केलं पाहिजेस, तू या परिस्थितीमध्ये असं राहिलं पाहिजे. असं नाहीये की तुम्हाला कोण म्हणतं की तुम्ही विषय सोडून जाताय. हा देखील एक तुमच्या विषयाचाच भाग आहे. समुपदेशन करणं, योगा काउन्सिलिंग, इट्स अ पार्ट. मग त्यामध्ये पुन्हा येतं व्यक्ती केंद्रित समुपदेशन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे तर त्याला पॉइंट आउट, मी मगाशी जसं सांगितलं की त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही त्याच्या पर्सनल करेक्शन्स करणं, त्याला पर्सनल साईडला घेऊन नंतर गायडन्स करणं मस्ट गरजेचं आहे. व्यक्ती केंद्रित समुपदेशनामध्ये मानसशास्त्रज्ञ असतील किंवा जे सायकोलॉजिस्ट असतील, तर हे लोक सेम करतात की एखाद्या व्यक्तीला साईडला घेऊन त्याला ते मार्गदर्शन दिलं जातं. आपण मीटिंग एंड करतोय, नंतर रिजॉईन करा.